असं दर्शवलं जातं। कुणाल आणि साहिल आमच्या समवेत आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संचित, मागच्या मॅचचा हिरो, ज्याच्या नावी धावा देखील राहिल्या, 50-51 धावा ज्यांनी ठोकल्या, आणि तोच संचित आता गोलंदाजी ट्रॅकवरती, यंग टॅलेंट, युवा उभरता सितारा। पहिलाच बॉल इनटू द गॅप मध्ये, बॅकवर्ड पॉइंटला आणि कव्हरच्या मधोमध हा फटका खेळलाय आणि या फटक्याच्या साहाय्यानं पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय चौकार। महत्वाची सुरुवात चांगली झाली की निश्चित स्वरूपात थोडासा कॉन्फिडन्स देखील तेवढा चांगला राहतो, कारण सुरुवात महत्वाची आहे। यावेळेला 4 मिळालेत। सन्माननीय भगवान पाटील साहेब यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक दोन्ही इनिंगमध्ये जर आल्यात तर मात्र भगवान पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम ते जरूर करतात। अगदी आल्यापासून बक्षिसांची खैरात। फुलर लेनचा बॉल, पंचांनी मात्र या बॉलला नो घोषित केलंय ओव्हर द वेस्ट, आणि तिथे कमरेच्या वरचा बॉल पंचांच्या नजरेत आला आणि त्या बॉलवरती मात्र 2 धावा पळून देखील मिळतात। हाईट फॅक्टर मॅटर करते असं विरल सर देखील दर्शवतात आणि त्या अनुषंगाने धावसंख्या मिळतील तुम्हाला इथे 3 धावसंख्या जाऊन पोहोचते 7। या धावसंख्येवरती चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 बॉल, फ्रीडचा सिग्नल इथे मात्र पीके साऊंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवतायत, म्हणजेच या बॉलवरती तुम्हाला मुभा आहे। तुम्ही फक्त धावचीत पासून सावध राहा, बाकी अदरवाईज कुठलेही बाद तुम्ही घोषित होणार नाहीत। ऑन साईडला खेळायचं होतं। फ्रीडचा बॉल असला की निश्चित स्वरूपात तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळणं लाजमी आहे। त्या अनुषंगानं प्रयत्न राहिले, परंतु गोलंदाजांना इथे त्यांचे अचूक चेंडू जो हाताळला, त्यांच्या कोट्यामधला, त्यांच्या 6 चेंडूमधला, त्यांच्या हातखंडामधला हा सर्वाधिक बेस्ट बॉल त्यांनी हाताळला। मागचा बॉल नव्हता, तदनंतर जर आपण पाहिलं तर या बॉलवरती अचूक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। पुढचा बॉल, यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, बॅट चिकट आणि लॉंग स्टॉप मधून बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर। 4 पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची, साऱ्या साखरे गावात चर्चा रुपेश पाटीलच्या नावाची। दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला, दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला। एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला। थँक्यू सो मच, वेलकम बॅक। फेब्रुवारीला सुरुवात आणि तदनंतर एकविरा चषकाची इथे मात्र आपण पाहतोय बोलबाला, आणि या वेळेला वेगवान अचूक चेंडू, अनप्लेएबल फलंदाजाचा बॅटचा ब्लेड लवकर बंद झाला आणि तदनंतर आपण पाहू शकाल इथे फर्निचरवरती बॉल जाऊन आदळतोय। फलंदाज इथे बाद, पहिला धक्का गॉन। थँक्यू, वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। मागच्या मॅचमध्ये जगदीश यांचे 2 षटकार आणि त्यासाठी 200 रुपयाचं इथे कॅश प्राइज आलेलं आहे। ते कॅश प्राइज आपण कलेक्ट करा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मनोज पाटील सर मात्र रजा घेत आहेत। खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 2 वाजताच रजा घेणार होते, परंतु निश्चित स्वरूपात वेळ दिला त्याही मॅचला आणि आता इथून रजा घेत असताना गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती। यावेळेला संचितचा हा बॉल, खूप चांगली उसळी या बॉलला मिळाली, योग्य पिचिंग। अजित पाटील सरांनी उल्लेख केला होता की तुम्ही जर वेळ मिळाला तर त्या खेळपट्टीकडे पाहून या, आणि खेळपट्टी जी पाहिली अगदी टणक आणि योग्य रीतीनं सपाट, लेवल टू लेवल, म्हणजे जिथे फलंदाजाला आणि गोलंदाजाला जर तुमची चांगली कौशल्य दाखवली तर त्या खेळपट्टीवरती तुम्ही अधिराज्य गाजवू शकता। ज्या पद्धतीनं संचितनं इथे आपण पाहू शकाल पहिल्या षटकात एक चेंडू जरूर नो आला, परंतु तदनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही। त्यातील सर्वोत्तम गोलंदाजी त्याने हाताळली। 21
मिनिटांचा इथे मात्र अवधी आता शिल्लक 4 मिनिटं खर्च झालेली आहेत. वेळेचं इथे मात्र निश्चित स्वरूपात साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की वेळ देखील तेवढीच महत्त्वाची आहे. यानंतर देखील 2 सामने अत्यंत महत्त्वाचे 6-6 षटकांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आई एकविरा चषक साखरे रुपेशदा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक अद्वितीय स्पर्धा, जबरदस्त मॅनेजमेंट आणि देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. 6-6 षटकांचं क्रिकेट, भरपूर कमी स्पर्धा असतात जिथे सुरुवात होते 5 षटकानं आणि त्यानंतर दुसऱ्या राऊंडचे सामने 3-3 ओव्हरपर्यंत पोहोचतात आणि क्वालिफायचे मॅचेस तर 1 ओव्हर किंवा 2 ओव्हर. परंतु आई एकविरा चषक साखरे जर आपण उल्लेख केला तर जास्त संघ नाही घेणार, ज्यामध्ये 8 संघ दिवसाला आणि 8 संघांचं चांगलं क्रिकेट, ही मात्र एक वेगळी ओळख. या बॉलवर जर विकेट मिळवली तर ओमकार तरे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र आपण पाहत आहेत विकेट मिळतंय ओमकार तरे यांच्या माध्यमातून. इथून गोलंदाजासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट डाऊन, डीजे ऑन. आई तुझं देऊळ साजतय गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग. Thank you so much. देऊळ कार्ली निवासीने आई एकविरेला मात्र इथे स्मरण होत असताना आमचे पीके साऊंड्स कदम भाऊ सॉन्ग ऐकवत आहेत. आणि हॅट्रिक जर घेतली तर ओमकार तरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या विकेटला 100 रुपये इथे जमा झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता इथे हॅट्रिकसाठी 500 रुपये. गावाला इथून सपोर्ट करण्यासाठी ओमकार तरे एडवणवरनं आलेत आणि जे युवा खेळाडू आहेत त्यांचं कलागुण कौशल्य पाहतात, त्यांच्यासाठी इथे बक्षिसांचं वितरण करतात आणि महत्त्वाची भूमिका आहे. गावाचा विजय हा आमचा विजय या उद्देशानं ओमकार तरे भाऊ इथे पोहोचतात आणि खेळाडूंचं इथे टॅलेंट ओळखत असताना, त्यांच्या टॅलेंटची दखल घेत असताना त्यांच्यासाठी कॅश प्राइज देखील लगावतात. पुढचा बॉल अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता, त्याही बॉलला मात्र अगदी खोदून काढले समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र पुढे पोहोचलेत. लॉंग ऑफचे मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला होता, लॉंग ऑफचे खेळाडूने त्या बॉलला प्रोटेक्शन दिलं आणि सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. 12 ऑन दी स्कोर कार्ड. 6 षटकांचं क्रिकेट आजच्या दिवसात तुम्हाला लोएस्ट स्कोरिंग सामने देखील पाहायला मिळाले. तदनंतर एका बाजूला 90, 85, 71, 75 हेही सामने बघायला मिळाले. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये काय होईल काय बिघडेल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. दुसरं षटक भावेश आणि भावेशच्या विरोधात पुलचा फटका खेळलाय, परंतु टायमिंग तेवढं हवंसं व्यवस्थित झालं नाही आणि चेंडू स्टिकरवरती लागला असं दर्शवतात. इथे 100 रुपये आणखीन ओमकार तरे यांच्या माध्यमातून आलेत गोलंदाजांसाठी. विकेट डाऊन, गॉन. चैताचे महिन्यान सजला एकविरा तुझा देऊळ, या पावन कारले डोंगरावर आईचं पाऊल, या चैताचे महिन्यान सजला एकविरा तुझा देऊळ, न सजला तुझा देऊळ, न सजला तुझा देऊळ. नागदाई देवी साखरे या संघात थोडा अडचणीत यायला लागल्या. ज्यांचे महत्वाचे खेळाडू होते ते महत्वाचे खेळाडू खेळपट्टीवरती वेळ देत नाही आणि ते वेळ देत नाही म्हणून संघाच्या धावा पुढे जात नाही. नवीन फलंदाज अक्षय वझे हे दाखल झालेत. आता अक्षय यांना इथून जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. आपले संघाचे प्रमुख फलंदाज तर स्वस्तात बाद झाले, परंतु आता येणाऱ्या काळात मध्यफळीचा फलंदाज मी म्हणून माझ्यावरती भरोसा दाखवलाय तर नागदाई या संघानं, तर तुम्हाला तो खेळ चांगला खेळावा लागेल. या वेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्लिअर करेल आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4. थंडीचा कडाका पावसाचा धडाका, थंडीचा कडाका पावसाचा धडाका. थँक्यू. मागचा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलवरती स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध चांगलं टायमिंग. याही वेळेला तोच फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटचं बॉटम आणि तदनंतर आपण पाहतोय शॉर्ट पॉईंटच्या खेळाडूजवळ बॉल पोहोचलाय. सिंगल मात्र मिळते आणि कुणाला मला दर्शवतात 17-17 धावा या धावफलकावरती आहेत.
धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 17 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित या षटकात चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि शेवटचा बॉल बाकी असेल. अर्थात या शेवटच्या बॉलवरती डाव्या हाताचे फलंदाज एक चांगली दमखम दाखवतील का? दुसरं षटक पॉवर प्लेचं. यावेळेला हा फटका देखील चांगला खेळलाय. टायमिंग वरती जास्तीत जास्त प्रिपरेशन राहिलंय या फलंदाजाचं. खोलवट टप्पाचा बॉल होता, वेग त्या चेंडूमध्ये जास्त होता, फक्त बॉलला योग्य टायमिंग दिलं आणि तदनंतर सिंगल मिळाली. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या खेळानंतर कुणाल आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 18 धावा 9ची सरासरी राखलंय आणि उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असताना काय होईल काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्सला. त्या फुलांच्या घेऊन मला गो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला. त्या फुलांच्या घेऊन मला गो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला. थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती व्यासपीठाची शोभा वाढविण्यासाठी आदरणीय सन्माननीय श्रीयुत नरेश पाटील साहेब, रुपेश भाऊंचे वडील इथे मात्र पोहोचलेले आहेत. सकाळच्या सत्रात कामानिमित्त बाहेर होते आणि नरेश पाटील साहेब मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती पोहोचतात. सकाळी त्यांचं निश्चित स्वरूपात त्यांच्या स्वभावाबद्दल आम्ही ऐकलं. मनोज पाटील सरांनी त्यांचा उल्लेख केला होता की समालोचक असतील, यूट्यूब लाईव्ह टीम असेल, तदनंतर स्कोरर असतील, अंपायर असतील, ज्यांच्यासाठी ते भरपूर काही सुविधांच्या मागे ते असतात. आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय नरेश पाटील साहेब, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगदीश राहिलेत आणि जगदीश इथे आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याकरिता मी विनंती करतोय भगवान पाटील साहेब. भगवान पाटील साहेब या तुमच्या शुभ हस्ते मात्र तो मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आणि तत्पूर्वी आपण नरेश पाटील साहेबांचा स्वागत देखील करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती, ज्यांनी निश्चित स्वरूपात रुपेश पाटील सारख्या रत्नाला जन्म दिला आणि सातत्याने मात्र आपण पाहतात रुपेश पाटील स्वतः आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि या साखरे एकविरा स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःचं वडिलांचं आणि गावाचं नाव उंचावरती नेतात, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील साहेब यांचं मात्र इथे यथोचित स्वागत, सन्मान, मायेची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. जाऊया मॅचकडे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगदीश आणि अजित सर हे जगदीशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं. भगवान पाटील साहेबांच्या माध्यमातून हे आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. जगदीश तुम्ही इथे आलात का? ऑल राईट, जगदीश इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचा इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देतील भगवान पाटील साहेब आणि हे 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील राहिले त्यांच्यासाठी. गोलंदाज तयार. वाह, चांगला बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी कानाजवळून, नाकाजवळून, डोळ्यांच्या नजरेसमोरून हा बॉल निघून गेला आणि फ्लाइंग किस करत मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावगती जर आपण पाहिली साहिल आणि कुणाल तर आम्हाला दर्शवतात 21 धावा या धावफलकावरती आहेत. ऑन साइडला ज्या पद्धतीचा चेंडू त्या पद्धतीचा फटका, परंतु हर्षल तरे नाही चुकी करणार. एक चतुर चलाक असा क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची सातत्यानं भूमिका आम्ही पाहिलंय आणि तेच हर्षल इथे नाही चुकी करत. विकेट डाऊन, गॉन. सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा मॅच एका बाजूला आपण पाहतायत संघ असेल तो म्हणजेच ड्रीम बॉईज ओम साई साखरे आणि एका बाजूला आपण पाहताय जय मल्हार गांजे. या दोन संघांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मॅच असेल. इनिंग्स ब्रेकमध्ये तोही टॉस होईल, परंतु सध्या तिसऱ्या षटकांचा खेळ चालू असताना आपण पाहतोय धावसंख्या धावगती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 2. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. नैतिक नो बॉल पंचांनी इथे मात्र घोषित केलेला आहे आणि ह्याही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. 6 खेळाडू बाहेर नाही चालणार आणि पंचांनी मात्र अचूक ह्या गोष्टी टिपल्या आणि तदनंतर आशु सरांनी दर्शवलं की हा नो बॉल आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे
एक प्राणी आणि एक पक्षी यांच्या दोन भूमिका जर तुमच्याकडे असतील, चित्याची चपळाई आणि बहिरी ससाण्याची नजर, तर इथे फ्रीडचा सिग्नल आणि या दोन गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. त्या अगदी पंचांनी कॅच केल्या आणि नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. गोलंदाज तयार. नैतिक चांगला फटका केलाय. फ्री हिटचा बॉल आहे, हरकत नाही. इथे जरी झेल टिपला तरी मात्र बाद होण्याची संधी नव्हतीच आणि इथे दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 2 न आकार घेत फलकावरती धावगती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 24 या धावफलकावरती. अमर पाटील यांची रिप्लेसमेंट आज कुणाल किणी यांना पण पाहतात. स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. अंडरम क्रिकेटचा सध्या पालघर बॉक्स क्रिकेटचा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु अचूक गुणलेखन आज सकाळच्या सत्रापासून आम्ही पाहतोय. ऑन साईडला केल्या फटका, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतात फील्ड होईल आणि तत्पूर्वी फेकी देखील येते. बघता बघता धावसंख्या इथे मिळाली तुम्हाला सिंगल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचतायत. एकविरा चषक साखरे 16 वर्ष या स्पर्धेला इथे अभिमानानं पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 16 वर्ष पूर्ण होत असताना आजचा दुसरा दिवस या 16व्या पर्वामधला, ज्यामध्ये आज साखरे गट आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रीम बॉईज साखरे या संघाचं स्वप्न आहे, फक्त स्वप्न राहिलं. ज्यांचा पाठीराखा भरपूर मोठा आहे, परंतु आज त्यांना निराश केलं. यावेळेला चेंडूला खेळलंय फाईन लेग मध्ये आणि चेंडू मात्र आपण पाहतायत फाईनली इझिली निघून चाललंय सीमारेषेच्या बाहेर. 4 थँक्यू सो मच. काय जबरदस्त गीतांची इथे मेजवानी ऐकवतायत. जबरदस्त सॉन्ग आपण पाहतायत. इथे फलंदाजानं चौकार शोधलंय आणि त्या चौकारानंतर सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करायचा होता. ऑफस्टिकला शपथ झाले, तदनंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांमध्ये यश नाही आलं. स्टम्प्सवरती हिट जरूर झाला, परंतु योग्य वेळेत फलंदाजांना ती रेषा ओलांडली गेली, ज्यामध्ये सेफ झोन त्यांना मिळाला. कंप्लीट 10 मिनिटं आहेत आपण पाहतायत. आता 2 षटकांचा खेळ तर तुम्ही फेकलाय, बाकी आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला 10 मिनिटांमध्ये ही 2 षटकं फेकायची आहेत. पंच सातत्यानं ती देखील ताकीद देत असतात. वेळ कमी घ्या आणि चांगलं क्रिकेट, फास्ट क्रिकेट खेळा, म्हणजेच नाहीतर एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 6व्या षटकाला जर तुम्ही 25 मिनिटांची टायमिंगची जी तुम्हाला सीमा आहे ती ओलांडली तर मग तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. मी उल्लेख तोच करत असतो की आजचं क्रिकेट फक्त क्रिकेट राहिलं नाही. आजच्या या क्रिकेटला भरपूर काही वेगळं वलय प्राप्त झालं. या इथून 15 वर्षापूर्वी क्रिकेट असं नव्हतं. तुम्ही जायचं, नावं द्यायची आणि तदनंतर क्रिकेट खेळायचं, परंतु आता भरपूर काही बदल आलेत. वेळ महत्त्वाची झाली. पहिले मॅचला गेले की मॅच पूर्ण दिवस जायचा, आता तसं नाही. सकाळी तुम्ही सामना खेळलात, दुपारपर्यंत तुम्ही फ्री होतात, तदनंतर तुम्ही तुमचे व्यवसाय, तुमचे काम धंदे या सर्व गोष्टी तुम्ही जोपासू शकता. म्हणून आजच्या क्रिकेटला एक वेगळी उंची टेनिस बॉल क्रिकेटने गाठली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला. आता उर्वरित 9 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं फेकायची आहेत. यस, षटक स्टार्ट झालं की मग टाइम देखील स्टार्ट होईल. साहिल पाटील अचूक माहिती देणारा असा मात्र हा गुणलेखक. या वेळेला क्लास बॉल, जबरदस्त भन्नाट वेग, अचूक चेंडू मात्र बघायला मिळाला. पहिलाच बॉल शरीरापासून दूर आणि खोलवर टप्पा, त्यासोबत चांगला वेग, या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर निश्चित स्वरूपात तुम्ही 4-5व्या षटकात फलंदाजांवरती अधिराज्य गाजवू शकता. ते बघायला देखील मिळालं. शरीरापासून दूर ठेवलंय इथे खराब क्षेत्ररक्षण. सकाळच्या सत्रापासून आम्ही पाहिलं फिल्डिंगकडे विशेषतः प्रत्येक टीममध्ये हेच बघायला मिळालं की व्यवस्थित फिल्डिंग नाही. बघा इथे जणू काही लगोरीचा खेळ चाललाय की काय, आबादुबीचा खेळ चाललाय की काय, इधर से फेक उधर से फेक. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्या अनुषंगाने धावसंख्या इथे 2 परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2 आकार घेत 3 ने धावसंख्या मात्र 1 शॉट देखील पंचांनी दर्शवले. एक धाव शॉट म्हणजेच ह्या धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोचते ती म्हणजेच 32-32 धावा. नागदाई देवी साखरे एका बाजूला एडवंडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा ब्लेड लवकर बंद केला, चेंडू उशिराने आला, गतीमध्ये परिवर्तन झालं आणि पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण लेझी पाहायला मिळतं. धावसंख्या इथून फ्लाय होते 2 सिंगलनं. 2 धावा मिळाल्यात, माफ करा. इथून धावसंख्या 2 आकार घेत 34 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण पाहताय षटक क्रमांक 4 मध्ये
34 धावा धावफलकावरती इथून अपेक्षित करतायत. 65-60 65-60, परंतु वेग आणि प्रचंड वेग याचं मात्र इथे मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशने इथे गतीचा राजा, वेगाचा राजा, फास्टेस्ट बॉलर म्हणून या एडव्हान्स संघाकडून आता सध्या चांगली गोलंदाजी करतात. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला. जरी तुझ्याकडे चांगला वेग असला, त्या वेगाचं उत्तर माझ्याकडे आहे. मागचा बॉल तू माझ्यासमोर डॉट फेकलाय, पुढच्या बॉलवरती सीमा रेषेचं आणि हे अंतर किती आहे हे चेंडूला मी मोजण्यासाठी पाठवीन. या उल्लेखनीय फटक्यानं इथे मात्र आपण पाहतात 6 धावा मिळतात. 6. या षटकाराच्या साहाय्याने धावगती फुलते, धावगती वाढते, बहरते, जाऊन पोचते ती म्हणजेच 40-40. पुन्हा एकदा ऑफ साईडचा बॉल, त्याला ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, छेडखानी करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अपयश. एक षटकार तुम्ही खेळल्यानंतर पुढे मॅचला कसं नेता ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. परंतु एक षटकार मारला, पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा स्वीकार केला आणि त्या मोठ्या फटक्याच्या स्वीकारात हा डॉट बॉल आला. आता 4 षटकांचा खेळ संपलाय, 10ची सरासरी राखले. दुपारचं सत्र आहे. 40 60 50 55 या धावा जर तुम्ही दुसऱ्या डावामध्ये ठेवल्या तर एक चांगलं क्रिकेट त्याही डावात बघायला मिळेल. षटक क्रमांक 5 आणि आता गोलंदाज आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. हर्षल किणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हर्षल किणी यांना आपण पाहू शकाल. हर्षल किणी मागच्या मॅचमध्ये फलंदाजी देखील 14 बॉलमध्ये ज्या 34 धावा राहिल्या हर्षल किणीच्या, म्हणजे एक संघाचा बेस्ट ऑलराऊंडर. संचित सारखा त्यांच्याकडे यंग टॅलेंट, युवा उभरता सितारा तोही आहे. आणि जास्तीत जास्त वेळ आम्ही पाहिलंय समुद्र किनारलगत जी गावं असतात त्यामध्ये क्रिकेटचं टॅलेंट भरपूर असतं, भरपूर राहतं. कारण सातत्यानं समुद्रावरती त्यांची प्रॅक्टिस असते. हवेच्या विरुद्ध दिशेनं ते फलंदाजी करत असतात. त्या अनुषंगानं चांगले ताकदीचे फटके त्यांच्याकडे सातत्याने राहिलेत. ओमसाई साखरे संघाचा कर्णधार, आपण कुठे असाल तर प्लीज या. ओमसाई साखरे संघाचा कर्णधार आपण कुठेही असाल तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं जे कॅश प्राइज आहे 2222 रुपयाचं ते घेण्याकरिता परशुराम सरांच्या माध्यमातून मात्र ते कॅश प्राइज आहे तुमच्यासाठी. प्रशांत गोवारी सर, आणि मी विनंती करीन ओमसाई साखरे हा संघाचे संघ नायक कुठे असाल तर आपण या. तुमच्यासाठी ते कॅश प्राइज आहे प्रशांत गोवारी साहेबांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, चौकाराच्या दिशेने पाठवलाय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. पहिली 4 षटकं संपली, 40 धावा लागल्या, म्हणजेच फलंदाजी करणारा संघ देखील वेल सॅटिस्फाय आहे की 10-10ची सरासरी आपण देखील राखले. उर्वरित 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये किती धावा उभ्या करतील. चेंडूंचा खेळ झालाय पहिलाच या षटकातला. खोलवट टप्प्याचा बॉलला खेळलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतायत मिडॉनला पोहोचतील. फेकी येईल तद्वरती रनआउटची संधी बनली होती आणि पंचांनी मात्र त्याला नॉट आउट करार दिलाय. गोलंदाज हर्षल किणी थोडेसे नाराज झाले की आपण भरपूर लेट आलात, रनआउटची संधी होती, परंतु तिथे लेट झाल्या अनुषंगानं फलंदाजानं तिथे धावा पूर्ण देखील केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 46. 46 धावा. पुढचा बॉल स्क्वेअर लेगला याही बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन तिथे देतील आणि सिंगल मिळते. 47 धावा. दुसरीचा प्रयत्न काही गरज नव्हती आणि या वेळेला आपण पाहताय आता दुसरीच्या प्रयत्नात सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज या अनेक गोष्टी बघायला मिळत आहेत. नागदाई देवी साखरे या संघाचे 2 फलंदाज एका साथीदारासाठी आता दुसऱ्यानं बलिदान दिलं आणि या आता निश्चित स्वरूपात क्रिकेट आणि दहीहंडी हे 2 जर आपण खेळ सोडले तर ज्यामध्ये आता कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस हे कुठेही राहिलेलं नाही. कारण आज कोणीही कुणाला वर जाऊ देत नाही, कुणीही कोणासाठी काही सोडत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या साथीदाराला आणि दहीहंडीच्या खेळामध्ये एकमेकांना एकमेकाच्या खांद्यावरती वर घेऊन जाण्यासाठी ह्या 2च खेळांमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. आजच्या समाजामध्ये ह्या गोष्टी नाही. संघातले सर्वाधिक बेस्ट ऑलराऊंडर भरत पाटील जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. थोडे लेट झालेत दाखल, परंतु आणखीन तुमच्याकडे 9 बॉल आहेत. 9 बॉलमध्ये भरत पाटील आक्रमकता सिद्ध करू शकतात, ज्यांनी अनेक वेळा हे सिद्ध केलेले आहे. आता ज्याच्यासाठी ज्यानं सॅक्रिफाईस केलं तो आता भरत पाटीलला सांगतोय की तुम्ही या, आम्ही तुमच्यासाठी आता कॉम्प्रोमाइज करू. इथे मात्र आपण पाहतायत प्रशांत गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतायत इथे ओमसाई साखरे या संघाला 2222 रुपयाचं इथे कॅश प्राइज पाहायला मिळतंय आणि
ओमसाई साखरे संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी चांगला खेळ केला आणि त्यांच्या कॅमेरामॅन इथे फोकस करतील मुख्य व्यासपीठावरती मुनीत कुडू आणि हे क्षण टिपत असताना ओमसाई साखरे या संघाच्या कलागुण कौशल्यानं गोवारी साहेब मात्र इथे निश्चित स्वरूपात त्यांना वाव देत आहेत. जबरदस्त खेळ तुमचा राहिला, पुढील मॅचसाठी शुभेच्छा. इथे फलंदाज बाद होत असताना 5वं षटक चालू आहे. वेळेचा जर आपण विचार केला तर साहिल पाटील आम्हाला दर्शवतील की अगदी योग्य वेळेत सगळं काही चाललंय व्यवस्थित. 4 मिनिटांचा अवधी बाकी आहे, म्हणजेच चांगलं क्रिकेट. योग्य वेळेत सामना सुरू होतोय, योग्य वेळेत 5 षटकं फेकली जात आहेत आणि विरल नायर सरांनी निश्चित स्वरूपात ज्यावेळेला लंच ब्रेकमध्ये भेटले की त्यांनी ते देखील दर्शवलं की आपण वेळही तेवढंच मॅटर करते, ते वेळ आपण मॅनेज करायला हवं. आणि मागच्या मॅचमध्ये उशीर होत होता, परंतु ताकीद देत असताना आता आपण टायमर देखील इथे सेट केलंय. 5 षटकं 25 मिनिटं, 26व्या मिनिटामध्ये 6वं षटक गेलं तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, असे अनेक नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हर्षल केणी तयार. नुकताच आलेले फलंदाज विकी वझे, हेही नाव भरपूर चर्चेतलं राहिलंय. विकी वझे नाव चर्चेतलं असेल, परंतु आता या वेळेला त्यांना शांत केलं. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलच्या साह्यानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 47 धावा, षटक संपलीत 5 आणि 47 धावा या धावफलकावरती आहेत. पुढील होणारा सामना एका बाजूला जय मल्हार गांजे आणि एका बाजूला आपण पाहतोय ओम साई साखरे ह्यांच्यातला महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 6 बॉल नंतर तोही टॉस होईल आणि त्या टॉसमध्ये ओमकार तरे यांच्याकडनं मात्र हर्षल तरेसाठी विकेट करिता हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ओमकार तरे यांनी निश्चित स्वरूपात चार्ज केलंय आपल्या खेळाडूंना. पुढील होणारा सामना एका बाजूला जय मल्हार गांजे आणि एका बाजूला ओम साई साखरे. ड्रीम बॉईज साखरे यांना मात्र नतमस्तक शरणागती पत्करावी लागली आणि त्याचं कारण राहिलं ओमसाई साखरे संघाचा एक जबरदस्त गेम प्लॅन आणि ज्यामध्ये महत्वाचा खेळ त्यांनी दाखवला. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवरती उर्वरित 6 बॉल फेकण्याकरिता नैतिक वेगाचा राजा, हाही बॉल आपण पाहतायत. पंच आशु सर दर्शवतात आम्हाला की हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचते. मागच्या 4 षटकांमध्ये 40 धावा म्हणजेच 10ची सरासरी होती. मागच्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्या, तदनंतरचे 3 बॉल हे थोडेसे कठीण राहिले. बॅटची कड, चेंडू मात्र बॅकवर्ड फाईन लेगला सिंगल मिळतंय. त्या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 49 धावा या धावफलकावरती आहेत. नैतिकचा पहिला बॉल वाईड आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगला बॉल हाताळला त्यांनी. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलची गती कमी केली आणि क्षेत्ररक्षक तिथे मिड ऑफला त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. तत्पूर्वी सिंगल मिळते आणि 50 अप. नागदा देवी साखरे यांच्या 50 धावा फलकावरती परिपूर्ण होत आहेत आणि या 50 धावा इथून 50चा आकडा पार पडल्यानंतर 6 षटकांमध्ये एक चांगली बॅटल बघायला मिळेल. ऑन साइडला खेळायचं होता, क्रॉस बॅटनं अक्रॉस दी लाईन गेले. बॉलच्या विरोधात बॉल होता, पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स. त्याची छेडखानी करण्याचा प्रयत्न, त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजानं तिथे त्यांची चुणूक दाखवली की नाही, इथून तुम्हाला त्या पद्धतीचा फटका सहज नाही. सॉफ्ट हँडने केलाय. या वेळेला आपण पाहतायत खेळायचं होतं ऑन साइडला, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आला मिड ऑफला. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 51. फलंदाज विकी वझे यांनी बॅटला चुंबन घेतलंय की तुझ्यावरती आता इथे आहे की काहीतरी एक मोठा फटका आणला तर संघाला पुढे नेण्याचं काम तूच करू शकते आणि त्या बॅटला इथे निश्चित स्वरूपात ज्यांनी किस केली, परंतु यावेळेला दांडी कुल, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. सागर या ग्राउंड स्टाफ. सागर कुठे असतील, आपण यायचंय. 51 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतायत 6व्या षटकात आपण पाहतायत शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती बॉलला मात्र आपण पाहतायत खेळले अगदी सॉफ्ट हँडनं. सिंगल मात्र परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहताय पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे. पुढील मॅचच्या टॉससाठी या एका बाजूला आपण पाहतायत संघ असेल तो म्हणजेच जय मल्हार गांजे आणि एका बाजूला ओम साई साखरे. आदरणीय सन्माननीय
दरम्यान आपण बघतायत मुख्य व्यासपीठावरती आदरणीय भगवानजी नारायण पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय आणि त्यांनी आई एकविरा चषक साखरेसाठी चे भव्य असे भरीव असं आर्थिक सहाय्य दिले. माननीय सो धनश्री भगवान पाटील आणि माननीय भगवानजी नारायण पाटील हे साखरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक भरीव सहाय्य आल्याबद्दल जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. एक दानशूर असं व्यक्तिमत्व आपण बघतायत आणि खऱ्या अर्थाने हे आर्थिक सहाय्य देत या स्पर्धेला बहुमूल्य असं योगदान ते देत आहेत. त्यासाठी नक्कीच कोटी कोटी नमन असेल, कारण समाजामध्ये असे दानशूर व्यक्तिमत्व आहेत म्हणून अशा स्पर्धा ह्या सातत्याने सफल होत आहेत. त्याच्या मागे आमचे पाठीराखे कणखर आहेत आणि नेहमी भरीव असं आर्थिक सहाय्य देत या स्पर्धेला एक मोठं योगदान देणाऱ्या व्यक्तीमध्ये आणखीन एक मोठं नाव जोडलं जाते. आदरणीय भगवानजी नारायण पाटील साहेब साखरे आपण बघतायत 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि या स्पर्धेमधलं जे आकर्षक 6व्या क्रमांकाचं चषक त्याने आम्हाला सौजन्य केले. त्याबद्दल पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी झाला पाहिजेत. अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघतायत. क्रिकेटचा प्रचंड असा अनुभव आणि समालोचनामध्ये एक मोठी जे ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये भगवानजी पाटील साहेब हेही नाव जोडलं जातं. त्यांच्याकडून नेहमी आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात आणि नेहमी ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मिळते त्या त्या वेळेला मात्र ते आनंद घेत असतात. की ते म्हटल्यानंतर मात्र सुनीलजी वजे सर असतील त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आलेलं आहे की पाटील बोलतायत ते योग्य बोलतायत. तर बघूया टार्गेट इथे सेट केलं गेलंय 53चं बॉल. चला पुढील मॅचचा टॉस होईल. एका बाजूला जय मल्हार गांजे आणि एका बाजूला ओमसाई साखरे. आमचे मित्र सौरभ पाटील, दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस, अमूल डेअरी विरार यामध्ये 1 इयरचा इंटर्नशिप आणि त्यामध्ये मिळालेला मित्र, आमचा अगदी जवळचा मित्र. साखरे म्हटलं की त्याचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असतं, असा सौरभ पाटील, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. टॉस इथे मात्र होईल. नरेश पाटील सर येतील. नरेश पाटील सर आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्या मॅचचा टॉस होईल. नरेश पाटील सर आपण या, तुमच्या शुभ हस्ते मात्र या पुढील मॅचचा टॉस. सन्माननीय नरेश पाटील सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल. एका बाजूला ओमसाई साखरे आणि एका बाजूला जय मल्हार गांजे यांच्यातला अगदी महत्वाचा मॅच. महत्वाची मॅच. टार्गेट सेट केलं गेलं इथे कुणालकीने आम्हाला दर्शवताना 53चं. नक्कीच या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती आपण बघतोय सर्व साखरे गावातील दिग्गज असं व्यक्तिमत्व त्यांची मांदी आली. या स्पर्धेला 4 छान लावताना खऱ्या अर्थाने या भव्य अशा अतिथी कक्षाला गौरव प्रदान करून देताना सर्व आमचे आई एकविराचा कॉल आणि इथे मात्र आपण पाहताय आई एकविरा. जय मल्हार गांजे संघ आपण टॉस जिंकलात. मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवा. मित्र टॉस जिंकलात, सामना देखील चालू होतो, जास्त वेळ नाही घेणार. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. आई ओमसाई साखरे तुम्हाला देखील शुभेच्छा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगला रिझवण्याकरिता मायक्रोफोनवरती जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक अजित पाटील सर. थँक्यू. तर आपण जाऊया स्वागत करण्यासाठी. आदरणीय रोहिदास वजे साहेबांचं शुभागमन इथे झालंय आणि त्यांचं वेलकम करण्यासाठी आम्ही विनंती करतोय सुनील वजे सरांना. त्यांच्या शुभ हस्ते, सुनीलजी वजे सरांच्या शुभ हस्ते रोहिदास वजे सरांचं आपण करतोय या ठिकाणी हार्दिक स्वागत, वेलकम. पहिला चेंडू आणि इथे मात्र आपण बघतोय स्वागत केलं जाईल. तर वेलकम रोहिदाजी वजे साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेला आपला पदस्पर्श लागला आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा आम्हाला देताना
इथे आपण बघतायत फलंदाज बाद अतिशय सुंदर कॅरी केलं होतं. जे मेन अंपायर्स आहेत विरल नायर सर यांच्या माध्यमातून आपण बघितलं की बॅटचा स्पर्श झालेला आहे, परंतु चेंडू हा योग्य वेळी कॅरी केलाय की नाही आणि इथे योग्य डिसिजन आलंय. OUT आउट. फलंदाज बाद होताना पहिला धक्का लागतोय तो आपण बघतोय एडबर्न संघाला. नरेश स्मृती एडबर्न संघाचा महत्वाचा खेळाडू बॅक टू द पविलियन कडे येत आहेत आणि न्यूमॅन विशाल देव विशाल मैदानाकडे येताना आणि फलंदाज जो बाद झालाय संचित मागच्या मॅचचा हिरो. खऱ्या अर्थाने एक स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट बघायला मिळालं. कुठलंही रिॲक्शन नाही आहे. बाद दिल्यानंतर ते पॅव्हिलियनकडे येताना त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची निराशा नव्हती. हे एक चांगलं क्रिकेट संचित यांच्याकडनं बघायला मिळालं. विशाल देव न्यूमॅन दाखल झालाय भरत पाटीलच्या अगेन्स्ट. 53 धावांचा पाठलाग करताना एडवर्न संघ बॅटला ब्रश करतोय. फ्लाय स्लिपला चेंडू कॅरी होता. शॉर्ट थर्डमॅनला थोडीशी फंबल. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट सुद्धा यशस्वी. 9-2 ने स्टार्ट होताना स्कोर कार्ड. प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकानं कौतुक करावं. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि हक्काची टुर्नामेंट हा एकविरा चषक. इथे आल्यानंतर प्रत्येक जण खऱ्या अर्थाने त्यांना आनंद मिळतो. आनंद आणि सुख याच्यामध्ये फरक असा आहे की सुख हे तुमचे इंद्रिय उपभोगतात आणि आनंद हा तुमच्या आत्म्याला होत असतो. तर तो आनंद देण्याचं काम हा एकविरा चषक सातत्याने करताना आपण बघतोय. पुढचा चेंडू गुड बॉल. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय चेंडूला. बॅक टू द बॉलर. इट्स अ डॉट बॉल. भरत पाटील बॅटिंग करताना थोडेसे उशिराने दाखल झाले, परंतु गोलंदाजीमध्ये इथे मात्र मारूफ गोलंदाज आहेत. संघाचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पुढचा चेंडू. ओ व्हॉट अ गुड बॉल. फिंगर रोल करतायत. दॅट्स अ ब्युटी. एक्सिलेंट सुपर बॉलिंग बघायला मिळते भरत पाटील करणं. स्कोर स्टे ऑन 2 धावा स्कोर कार्ड वरती. राईट टर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. 10-12 पावलांचा रनअप. या बॉलेला बॉटम हेडचा यूज केलाय. भरपूर लांब होता. उडवलाय चेंडूला. सरळ जाईल कव्हर पॉइंट मधनं सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. 6 धावा स्कोर कार्ड वरती. शॉर्ट बॉल आणि त्याला पनिशमेंट करताना इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट केलाय. फुलटॉस होता. बॅक टू द बॉलर आणि इथे पहिलं षटक संपलंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. 53चं टार्गेट. 30 चेंडूंचा खेळ शेष आहे. 47 बनवायचे आहेत. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढतोय. ऐकूया रिफ्रेश सॉन्ग. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांनो का ग तुम्ही रुसल्या ग. बायांनो का ग तुम्ही रुसल्या. थँक्यू. चला चला वेळेचं बंधन आहे. त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. पहिलं षटक आफ्टर एंड ऑफ फ्रेश ओव्हर. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बैटल. काफी बढ़िया मुकाबला. दोनों टीमों की पूरी ताकत झोंकने का प्रयास होगा बीच मैदान में. एक तरफ अपने घरेलू मैदान में खेलती हुई नागदा देवी साकरे टीम पहले बल्लेबाजी करते हुए 52 लगाए हैं. 53 का लक्ष्य यहाँ पर सामने. भरत पाटिल जैसे नामचीन गेंदबाज ने पहला ओवर डाला पावर प्ले का. मैं 6 रन देके इस मैच में मोमेंटम अपने पक्ष में मोड़ने का प्रयास है. तो दूसरी तरफ एडवन टीम के जो बल्लेबाज है, बाद के बल्लेबाज, उनके सामने गेंदबाजी के लिए इंट्रोड्यूस कराते हुए मैन इन गोल्डन आर्म जिसे कहा जाता है मिस्टर अमोल पाटिल आएंगे गेंदबाजी के लिए. चर्चाएं बहुत होगी इस मैच की. 47 रन बनाने हैं. 30 गेंदें अभी भी शेष है और इस मैच का जो रुख है किस टीम के पक्ष में जाएगा, इसके लिए तमाम दर्शक उत्सुकता भरे नजरों से इस खूबसूरत मैच को देखते हुए. पावर प्ले का सेकंड ओवर है. काफी बेहतरीन कशमकश नजर आएगी अमोल पाटिल गेंदबाजी के लिए. तो सामने बाहर के बल्लेबाज हैं हर्षल. इस बार अतिरिक्त गेंद वाइड बॉल के संकेत है. सिंगल का इजाफा. 7 रन ऑन स्कोर कार्ड. 53 रनों का लक्ष्य. एक तरफ विकी वजह नजर आ रहे हैं, दूसरी तरफ
पिंटू वजे, भरत पाटिल, अक्षय काफी नामचीन खिलाड़ी हैं। देखना यहाँ पर अमोल पाटिल के हाथ में जिम्मेदारी दी है इस समय नागदा देवी साखरी टीम की। हर्षल इस बार बहुत ही बढ़िया गेंद थी, थोड़ी सी पैड और बैट के बीच में थी, गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, बैट को ब्रश करती हुई गेंद जाती हुई सीधी शॉर्ट गली रीजन में, सिंगल का इजाफा और स्कोर कार्ड के ऊपर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। 16वां साल एकवीरा चषक काफी बेहतरीन टूर्नामेंट। इस टूर्नामेंट में खेलने के लिए हर एक इस विभाग के नामचीन टीमें अपना पूरा कॉन्सेंट्रेट लगाते हैं, कोशिश करते हैं कि इस बेहतरीन प्रतियोगिता का हिस्सा बने। कल से जो कारोबार चल पड़ा है, साखरे का एक खूबसूरत ग्राउंड हम देख रहे, बेहतरीन साभा मंडल, रंग बिरंगी टी शर्ट, मानो सभी के हृदय प्रदेश पर साखरे टीम की छवियां नजर आती हुई। इस बार गेंद को खेल दिया डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन के खिलाड़ी अपने फॉलो थ्रू में दौड़ेंगे, सिंगल का इजाफा 9 रन ऑन स्कोर कार्ड। संघर्ष बड़ा होगा, गेंद और बल्ले की कश्मकश काफी बड़ी होगी क्योंकि आई एकवीरा चषक जीतने के लिए हर एक टीम यहां पर आई है और चमचमाती हुई जो आकर्षक ट्रॉफी है उसको चटकाने का प्रयास लगातार 9 दिन देखने को मिलेगा और उसके बाद में मिलेगा 2025 का चैंपियन। फिलहाल अमोल पाटिल की तरफ चलते हैं बल्लेबाजी के लिए। मिस्टर बाद के बल्लेबाज मिस्टर हर्षल, बॉलिंग के लिए अमोल। फुल टॉस गेंद थी, एक मिठास भरी साउंड, लेकिन लॉन्ग ऑन में वहां पर खराब फील्डिंग, 4 से स्कोर आगे बढ़ेगा। कम ऑन डीजे। थैंक यू। थोड़ा सा नगदा देवी टीम साखरे का जो रनों का बैलेंस है कम है, खर्चा उस हिसाब से होना चाहिए। थोड़ी सी बम्बल और 4 रन जहां पर सिंगल थी, 13 रन ऑन स्कोर कार्ड। मिस्टर अमोल पाटिल गेंदबाजी के लिए बढ़िया गेप शॉट, यहां पर प्रॉपर मिडल ऑफ द बैट उड़ा दिया गेंद को काउ कॉर्नर के ऊपर से, बेहतरीन 6 एसटी से। थैंक यू। थोड़ी सी चिंता बढ़ रही है अमोल पाटिल के लिए, नागदा देवी साखरी के जो फैंस फॉलोअर है उनके लिए, समर्थकों के लिए, क्योंकि हर्षल अब बैट के ब्लेड को ओपन करते हुए हवाई फायर के लिए निकल चुके हैं। 19 रन ऑन स्कोर कार्ड और इस बार बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई हर्षल बैक टू द पवेलियन की तरफ जाता हुआ। एक तरफ सेलिब्रेशन, दूसरी तरफ टेंशन और तीसरी तरफ पीके सर का साउंड। कम ऑन डीजे। चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी, हे बसली एडवड गावी नाही माझी आशा पुरी थँक यू थँक यू। आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, आत्म्याचा जो ईश्वर असतो ती म्हणजे आई। प्रथमेश पाटील संपर्क करायचा आपण आदरणीय रुपेश जी पाटील सरांच्या सोबत। 10वें स्कोर कार्ड वरती 19। फिलहाल छते अमोल पाटिल, डेंजरस मैन हर्षल को बैक टू द पवेलियन का रास्ता दिखा दे। अब नए बल्लेबाज आएंगे हार्दिक तरे, क्या हार्दिक बधाई देंगे अपनी टीम को। बहुत ही अच्छी वापसी की है। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, बची हुई 24 गेंदों में 34 बनाने हैं। मैच अभी दोहराए के दहलीज के ऊपर आगाज दे रही आशा और उम्मीद की लड़ाई है और इस लड़ाई को अपने पक्ष में करने के लिए एक तरफ नरेश स्मृति एडवन टीम और दूसरी तरफ अपने घरेलू मैदान में खेलती हुई नागदा देवी साखरे के बीच में चलेगा कश्मकश। पावर प्ले खत्म हो चुके, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। टीम मीटिंग कम से कम हो और ज्यादा से ज्यादा बीच मैदान में क्रिकेट यह अनिवार्य बन चुका है क्योंकि हर दिन 7 मैच खेलने हैं। क्वालिफाई या फिर सुपर 8 के लिए टीम यहां से क्वालिफाई होगी। तो फिलहाल 24 गेंदें शेष है, 34 का बैटल है। मैच काफी रोचक स्थिति में इस समय आता हुआ। देखना है किस गेंदबाज को बुलाते हैं नागदा देवी साखरे के कप्तान। कप्तानी महत्वपूर्ण होगी क्योंकि ये मैच काफी बड़ा है। देखना है किस गेंदबाज को बुलाते हैं। फिक्र के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं,
कठिन होती है ख्वाबों की डगर, बीच सफर में डर जाना नहीं, सीखना अपनी गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं, कोई कितना भी भटकाए तुम्हें मंजिल से नजरों को हटाना नहीं। मंजिल है आकर्षक ट्रॉफी और नजर हटनी नहीं चाहिए। फिलहाल चलेंगे गेंदबाजी की तरफ और बुलाते हुए समय गेंदबाजी के लिए मिस्टर भरत येतोय परत गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 30 घेऊन। जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी मधलं बॅटल आहे। तुमची आक्रमकता कदाचित तुमचा स्वभाव सुद्धा जिंकणं आणि हारण्यासाठी पुरेसा असतो। जन्मासभेस माझ्या मागावरी शिकारी ही कस्तुरीचा आता करणार घात माझा, असं म्हणायला हरकत नाहीये। हा स्वभाव असतो। वळूया मॅच कडे। मिस्टर भरत गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 30 आणि चेंडू आहे तो पहिला। शॉर्ट बॉल होता, संधी होती फलंदाजाकडे, फक्त दिशा दिली। मिड विकेटचा खेळाडू येतोय, थोडं बॅकअप दिलं अन्यथा धावसंख्या 21। आता मात्र अजूनही जर आपण बघितलं तर 32 ची गरज आहे। ते बी चेंडू 32 धावा, टार्गेट मोठं नाहीये परंतु लढावं लागेल। क्षणोक्षणाला संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करावं लागेल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त अविरत मेहनत इथे गरजेची आहे। पुढचा चेंडू, ओ माय गॉड, इथे झेल मात्र सुटलाय। डॉट बॉल, गुड बॉलिंग भरत आणि तेवढ्याच सुंदर प्रकारे खेळताना नरेश स्मृती एडबंड संघ। बॅटल जबरदस्त आहे, अतिशय सुंदर अशी मॅच। डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क, हार्डवर्क वर जास्त विश्वास ठेवा मित्रांनो। पुढचा चेंडू सर पुढे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फक्त एक धाव मिळेल। धावसंख्या 1 ने आकार घेताना इथे पोहोचले ती 22। 31 ची गरज आहे। 21 चेंडूंचा खेळ शेष आहे। हृदयाचे ठोके, कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारी मॅच म्हणजे साखरे बनाम एडवन मधलं बॅटल। पुढचं चेंडू, गतीला परिवर्तन केलं होतं, लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय। अमोल येत आहेत, एक धाव आणि थोडीशी फंबल, 2 धावा परिपूर्ण। धावसंख्या 2 ने आकार घेताना 24 वर पोहोचलंय 24। अजूनही 29 बनवायची आहेत। जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण बघतायत। बरं, तयार होताना पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस, मिस टाइम शॉट आणि तिथपर्यंत पोहोचणार नाहीये। दुसऱ्या धाब्याचा अटेम आणि इथे काय घडलंय, 2 धावा कंप्लीट होत आहेत। धावसंख्या 26 वर पोहोचते। कदाचित बॉलर इन कडे चेंडू फेकला असता चित्र वेगळं असतं, परंतु अशा वेळेला जास्त लक्षात येत नाही की कुठे चेंडू फेकावा। 26 झालेले आहेत। भरत पाटीलचे चेंडू झालेले आहेत ते 5। शेवटचा चेंडू 26 धावा, अजूनही 27 बनवायचे आहेत आणि 19 चेंडू 17 मध्ये 26 झालेले आहेत। 19 मध्ये 27 बनवायचे आहेत। मॅच इज ऑन नाउ। मॅच खऱ्या अर्थाने आपण बघतायत जबरदस्त बघायला मिळते। पुढचा चेंडू भरत, फुलटॉस होता, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, अक्षय तिथे आहेत, एक धाव मिळेल आणि क्विक थ्रो आलाय। 9च्या सरासरीने बनतायत 27 बनवायच्यात। 18 मध्ये 26। ऐकूया डीजे आणि येऊया मॅच कडे। बाया झायल्या गार ना म्हणतान सोनियाचा हार ग। थँक्यू। 18 चेंडू 26 ची गरज आहे। मॅच रंगात येते आणि आपली परिपूर्णता दाखवण्यासाठी या मॅच मध्ये तुम्हाला 100% द्यावं लागेल, कारण या सृष्टीमध्ये कुणीही परिपूर्ण नाहीये। कंठ दिया कोयल को तो उसका रूप छीन लिया, रूप दिया मोर को तो उसकी इच्छा छीन ली, इच्छा दी इंसान को तो उसका संतोष छीन लिया, संतोष दिया साधु संतों को तो उसका संसार छीन लिया, संसार चलाने दिया देवी देवताओं को तो उसका मोक्ष छीन लिया, और मोक्ष दिया परमात्मा को तो उसका आकार छीन लिया। प्रत्येकाकडनं काहीतरी या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण या सृष्टीमध्ये परिपूर्ण असा कुणी नाहीये। बघूया
18 चेंडू 26चं इक्वेशन आपली सिद्धता इथे दाखवावी लागेल. गेम इथे दाखवावं लागेल. नवीन गोलंदाज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सौरभ. पुढचा चेंडू आदरणीय प्रणय पाटील साहेब आणि रोहित पाटील साहेब साखरेगावला बिलॉंग करणारे अनमोल सरत्न यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. प्रणय पाटील साहेब आणि रोहितजी पाटील साहेब चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 31 म्हणजे 17 मध्ये 22ची गरज आहे. भरपूर शॉर्ट बॉल आणि त्याची खऱ्या अर्थाने संधी उचलले आणि चेंडूला एक्झिक्यूट करत फेकून दिले बॅकवर्टर्स करून एक रिझर्व मधनं 4 चौकार. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय हार्दिक. 17 मध्ये 22 बनवायचे आहेत. इथून संघर्ष हा मॅच मध्ये मोठा आहे आणि या मॅचला जर आपल्या बाजूने जर फिरवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं ती म्हणजे एकाग्रता. जर तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही कुठल्याही क्षणी पलटवार करू शकतायत किंवा कशाही परिस्थितीला तुमच्या बाजूने फिरवू शकतायत आणि त्यासाठी हवी असते तो तुमचा फोकस एकाग्रतेचा. मिस्टर सौरभ शॉर्ट बॉल भरपूर शॉर्ट बॉल आणि इथून चेंडूला हुक केलंय. चेंडू जाईल षटकार एसटीचे. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. थँक्यू. आता मात्र 16 चेंडू आणि 16ची गरज आहे. भरपूर शॉर्ट बॉल आणि हार्दिक त्या चेंडूला पूर्णतः ताकदीने खेळताना सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून एक्झिक्यूट करतायत. कारण सौरभने आखूट टप्प्याचे चेंडू हाताळलेले आहेत आणि अशा चेंडूला कुठलाही फलंदाज कुठल्याही झोनमध्ये खेळू शकतो. कारण प्रचंड ताकद आहे, प्रचंड वेळ आहे, भरपूर वेळ आहे त्याच्याकडे आणि त्याचा फायदा उचललाय. बघूया सौरभने जर कम बॅकिंग केली मॅच अजूनही चांगल्या दिशेने जाऊ शकते. 16 मध्ये 16 बनवायचे आहेत. हार्दिक खूप चांगली बॅटिंग करतायत. नरेश स्मृती एडबर्न संघासाठी. बघूया सौरभ मात्र कशी गोलंदाजी करेल. या वेळेला उडवलाय चेंडूला मिस टाइम आहे आणि इथे झेल सुटलाय. आपण बघू शकाल संधी होती इथे डॉट बॉलची. तिथे चौकार आला. आता मात्र 15 चेंडू आणि 12ची गरज आहे. धावसंख्या 41 वर पोहोचलंय. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे त्याच्या मागचं कारण हार्दिकनं या ठिकाणी गिर बदललेला आहे. हा चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. इथे प्रयत्न करायला हरकत नव्हती. 14 चेंडू आणि आता 11ची गरज. नागदाई देवी साखरे थोडासा बॅकफूट वरती आहे परंतु हे 2 चेंडू जर चांगले हाताळतायत तर मॅच अजूनही चांगल्या झोन मध्ये जाऊ शकते. आणि या वेळेला फक्त दिशा दिले क्लेवर क्रिकेट. जसं मागच्या मॅच मध्ये आम्ही म्हटलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला बॅलन्स जर सांभाळता आला तर तुम्ही मग जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकता. जसं लहानपणी आपण बघते लहान मुलं असं बॅलन्स करताना ते पडतं परंतु एकदा का ते चालायला शिकलं का कधी कुठेही जातं. तसं टीमचं आहे. टीम एकदा बॅलन्समध्ये आल्यानंतर आणि झेल बाद होत आहेत. फलंदाज हार्दिक मोक्याच्या क्षणी बाद झालाय आणि कम बॅकिंग साठी एक छोटी संधी उपलब्ध करून दिले नागदाई देवी साखरे संघाला एसटीचे. त्रेचाळीस 12 चेंडू 10ची गरज. 53चा टार्गेट आहे. इथे मात्र हार्दिक स्थिरावलेला फलंदाज बॅक टू द पवेलियन कडे गेल्यानंतर न्यू मान दाखल झालाय. हर्षल तरे 12 चेंडू 10ची गरज आहे. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. इकॉनॉमी चांगली ठेवली मॅच या ठिकाणी एका चांगल्या दिशेने जाऊ शकते आणि त्या दिशेचं नाव आहे संघर्ष. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर प्रफुल्ल वझे मिस्टर पिंटू वझेला इथे बोलवलं गेलंय.
12 चेंडू 10 ची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण बघू शकतायत. मागच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या. चांगली झेल अमोलच्या माध्यमातून बघायला मिळाली. बघूया पिंटू मात्र संघाला इन्स्पायर करतील का महत्वाचं आहे. इथे जर त्यांनी चार्ज केलं नागदादेवी साखरेला तर मॅच मध्ये मजा येईल. आणि इथून जर स्ट्राईकला बॅटर आहे त्याचं नाव आहे विशाल देवने, जर आपली बॅटिंग चार्ज केली तर मॅच लवकर संपेल. ड्राईव्ह फक्त केला गेलाय. पिंटू आहे तिथे. विकी आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 चेंडू 10 ची गरज असताना आता 9 ची गरज आहे. 11 चेंडू. हर्षल आक्रमक बॅटर आहे. भरपूर मोठे शॉट खेळण्याची क्षमता आहे. परंतु इथून काय स्ट्रॅटेजी आहे. आणि इथे हॅमर पंच बघायला मिळतो. काय जबरदस्त गोड आवाज आलाय. चेंडू 4 चौकार. आणि आता मात्र 5 धावांची गरज. हर्षल आल्यानंतर इनफिल्डच्या डोक्यावरनं एक कव्हर्सला काय परफेक्ट टायमिंग इथे बघायला मिळते. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आता फक्त 5 धावांची गरज उर्वरित 10 चेंडू मध्ये. कुठेतरी 10-15 धावा एक्स्ट्रा आल्या असत्या मॅच चांगली झाली असती. परंतु मॅच होती परंतु थोड्याशा धावा हे आपल्याला बघायला मिळाल्या. ती वाईट बॉल. तर मात्र 4 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये विजयाचा सुगंध आता थोडासा दरबळताना आपण बघतायत. सन्माननीय प्रणय पाटील साहेब आणि रोहितजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. खूप चांगली बॅटिंग हर्षल तरे. पुढचा चेंडू आणि इथे सरळ करतायत गेमला फिनिश. कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये याची नोंद घ्या. आपण आपला आनंद, आपला दुःख, आपलं सेलिब्रेशन सर्व काही मैदानाच्या बाहेरच. अभिनंदन नरेश स्मृती एडबंड संघ. आणि वळूया आपण नेक्स्ट मॅच कडे जिथे मात्र 2 हात करताना संघ आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने ओम साई साखरे आणि दुसऱ्या बाजूने जय मल्हार गांजे संघ.